नमस्कार, जीएनयू चॅनलच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सर्व दर्शकांचे स्वागत. ठिकठिकाणी साजरा करण्यात आला मानवाधिकार दिन. विदर्भातील अनेक जिल्ह्यात सामाजिक उपक्रमातून एक पेड मानवाधिकार के नाम. आंतरराष्ट्रीय मानवाधिकार असोसिएशन नवी दिल्लीच्या माध्यमातून विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये जागतिक मानवाधिकार दिन नुकताच साजरा करण्यात आला. विदर्भातील भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ, अमरावती आणि नागपूर या जिल्ह्यांमध्ये जिल्हाध्यक्षांच्या नेतृत्वात अनेक उपक्रमांच्या माध्यमातून मानवाधिकार दिन उत्तम प्रकारे साजरा करण्यात आला. एवढेच नव्हे तर केंद्रीय समितीच्या सूचनेनुसार एक पेड मानवाधिकार के नाम म्हणून वृक्षारोपणही या प्रसंगी करण्यात आले. भंडारा जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र गोडशेलवार यांच्या नेतृत्वात शासकीय रुग्णालय भंडारा येथे रुग्णांना फळे वितरित करण्यात आली. सरपंच चांगदेव रघुते, माजी उपसरपंच श्वेताताई येळणे यांनी उपस्थितांना मानवाधिकार दिनबद्दल माहिती देत मार्गदर्शन केले. यावेळी राजेश सिंग, धनंजय गबणे, सतीश फुलबांदे, मीनाक्षीताई पंजलवार, अलकाताई साठवणे, मनोज सुखाणी यांची या उपक्रमामध्ये प्रामुख्याने उपस्थिती होती. गोंदिया जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मेरेगवार यांच्या नेतृत्वात पांढरी येथे तंटामुक्ती सभागृहात मानवाधिकार दिन या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या प्रसंगी ज्ञानेश्वर रहांगडाले हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. यावेळी राजू पदिरे, यादवराव मेरगवार, रमेश शिल्लेवार, श्रीनिवास पल्लकवार, कमलाप्रसाद दुबे, डॉक्टर रमेश येडे, दिगंबर कटरे, प्रदीप पारदी, प्राध्यापक केवालाल चौधरी, जितेंद्र चन्ने, चंद्रशेखर आंबुले, अशोक खांदाळे, श्रीकांत डोडलेवार, वामनराव बिसेन, निळकंठ पारधी, धर्मेंद्र रहांगडाले, मुकेश अग्रवाल, सल्लूभाई पठाण व नीलाताई ढोरे या प्रमुख पदाधिकाऱ्यांची या कार्यक्रमाप्रसंगी प्रामुख्याने उपस्थिती होती. गडचिरोली जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष श्रीनिवास दुल्लमवार यांच्या नेतृत्वात गडचिरोली जिल्हा येथे मानवाधिकार दिनानिमित्त चर्चासत्र आयोजित करून स्नेहमिलनाचा कार्यक्रम व स्नेहभोजनाचं आयोजन यावेळी करण्यात आले होते. यावेळी जिल्हा महासचिव विवेक गेडाम, सरपंच पवन येरणे, भाग्यश्रीताई गड्डमवार, मंजुषाताई मुंगाटे, सरिताताई चुद्री, पायलताई कोडापे, कार्तिक बोलगमवार, ईशाताई खेवले, मीनाक्षीताई सालोडकर, प्रदीप गड्डमवार, प्रियाताई देशमुख, प्रियाताई पवार, श्रेयाताई मंदावार, मंजुषाताई नंदुरवार. यावेळी जिल्हाध्यक्ष श्रीनिवास दुल्लमवार यांनी मानवाधिकार बाबतीत उपस्थितांना मार्गदर्शन केले. जिल्हा महासचिव विवेक गेडाम, उपाध्यक्ष भाग्यश्री गड्डमवार यांनीही आपले मनोगत व्यक्त करीत आभारप्रदर्शनाने या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. तर सूत्रसंचालन पायल झोडापे यांनी केले. चंद्रपूर जिल्ह्याच्या जिल्हाध्यक्ष चौ पूजा शेरकी यांच्या नेतृत्वात चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रुग्णालय येथे फळे वितरित करण्यात आले. यावेळी सीमाताई बनकर, वैशालीताई बट्टे, विद्याताई चिताळे, रेखाताई बारसागळे, साधनाताई कोडवले, अश्विनीताई शिल्लेवार यांची यावेळी प्रामुख्याने उपस्थिती होती. वर्धा जिल्ह्याच्या महिला जिल्हाध्यक्ष प्रमिलाताई नाईक यांच्या नेतृत्वात वर्धेच्या समुपदेशक नीताताई पांगुळ यांनी यावेळी कायदेविषयक व स्वयंरोजगार या संबंधी माहिती सादर केली. या कार्यक्रमात संविधान वाचनही करण्यात आले. विदर्भ प्रवक्त्या रोहिणी बाबर यांनी मार्गदर्शन करताना मानवाधिकार बाबत अनेक सखोल मार्गदर्शन केले. मातोश्री वृद्धाश्रमामध्ये यावेळी फळे व बिस्किटही वितरित करण्यात आले. वृक्षारोपण करून झाडांचे महत्वही यावेळी सांगण्यात आले. यावेळी निलिमाताई जांभूळकर, माधुरीताई कांबळे, धनश्रीताई भांडेकर, राखीताई कांबळे, वंजारीताई अंकुश वाळके, मोनाताई भुवनेश्वर यांची यावेळी प्रामुख्याने उपस्थिती होती. यवतमाळ जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष विवेक वानखेडे यांच्या नेतृत्वामध्ये निवासी अंध विद्यालय पिंपळगाव येथील विद्यार्थ्यांना अल्पहार व फळे वितरित करण्यात आली. त्याचप्रमाणे मानवाधिकार संबंधीही विस्तृत माहिती या विद्यालयातील विद्यार्थ्यांना देण्यात आली. या प्रसंगी मकसूद अली, सुकात वंजारी, रवीश वादत, विवेक गोकडे, राहुल वासनिक, विजय मालखेडे, दिनेश वाघमारे, प्राध्यापक बाळकृष्ण सरकटे यांची या उपक्रमामध्ये प्रामुख्याने उपस्थिती दिसून आली होती. नागपूर ग्रामीणच्या जिल्हाध्यक्ष कांचनताई शंभरकर यांच्या नेतृत्वामध्ये उमरेड येथील ग्रामीण रुग्णालयात अधीक्षक डॉक्टर प्रभाकर वंजारी, राष्ट्रीय अध्यक्ष विलास कांबळे, राष्ट्रीय कोषाध्यक्ष मारुती बडगेवार, राष्ट्रीय प्रवक्ते डॉक्टर विनय कांबळे, राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉक्टर विजन कुमार मंडल, राज्य प्रवक्ता डॉक्टर पारस शंभरकर, महिला राष्ट्रीय प्रभारी कल्पनाताई हवेलीकर, राज्य महिला प्रभारी सुजाताताई शेंडे, उमरेड शहर अध्यक्ष अभिलाष सोनुने, विदर्भ मीडिया प्रमुख श्रीकांत खानकुरे, राष्ट्रीय सहसचिव सुधीर रामटेके, फादर कमिटी सदस्य इंदिरा सिंग राणा, लक्ष्मीदेवी विश्वकर्मा, योजना बोरकर, शुभांगी सोळंकी, विजय अवचट, रमेश गवडी यांची यावेळी प्रामुख्याने उपस्थिती होती. एक पेड मानवाधिकार के नाम हा उपक्रम राबवून
मोठ्या प्रमाणामध्ये वृक्षारोपण यावेळी जागतिक मानवाधिकार दिनाच्या निमित्त करण्यात आले होते. हे विशेष. सदर उपक्रम हा मोठ्या उत्साहामध्ये संपूर्ण विदर्भात साजरा करण्यात आला. आपण पाहत होते जी न्यूज. आपल्या सभोवताल एखादी घटना, समस्या किंवा उपक्रम असतील तर आमच्या अधिकृत प्रतिनिधीस कळवा. आम्ही ते आमच्या चॅनलवर प्रसारित करण्याचा प्रयत्न करू. आपल्याला जर आमच्या बातम्यांचा नियमित अपडेट घ्यायचा असेल तर आत्ताच आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब व शेअर करा. जी न्यूज चॅनल करिता चिप ब्युरो, नागपूर.